हुबळी जिल्ह्यातलं कोटागाव नेहमीसारखंच साधं आणि शांत गाव. सकाळ झाली की चहाच्या टपऱ्यांवर लोकांच्या गप्पा रंगायच्या, बाजारात भाजीवाल्यांच्या जोरजोरातल्या हाका ऐकू यायच्या आणि रस्त्यावर बेफिकीरपणे खेळणारी मुलं पळापळ करायची. गावातला हा दैनंदिन नजारा सगळ्यांना परिचित होता. पण काही दिवसांपूर्वी इथलं सगळंच वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी राग, मनात तणाव आणि डोळ्यांत लाजेची छटा स्पष्ट दिसू लागली होती. कारण गावातीलच एका तरुणाने असा एक गुन्हा केला होता की त्याची चर्चा फक्त हुबळी जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम बंगालभर गाजू लागली होती. त्या तरुणाचं नाव होतं विशाल वर्मा. वय फक्त 28 वर्ष. दिसायला साधासुधा, बोलण्यात गोडसरपणा असलेला आणि गावकऱ्यांच्या नजरेत एक सुसंस्कृत व सभ्य मुलगा. तो एका नामांकित केक कंपनीसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. गावात कुणाचं लग्न असो, वाढदिवस असो, एखादा खास समारंभ असो, लोकांच्या घरापर्यंत गोडगोड केक पोहोचवणं हेच त्याचं रोजचं काम होतं. पण बाहेरून साधा, निरागस आणि विश्वासू वाटणारा हा तरुण आतून मात्र कपटी, विकृत आणि थंड रक्ताचा निर्दयी माणूस होता. त्याची नजर मात्र वाईट होती, पण वरकरणी तो अगदी व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे काम करत होता. म्हणूनच काही महिन्यांपूर्वी कंपनीनं ग्राहकांकडून केकबद्दल प्रतिक्रिया घेण्याचं अतिरिक्त काम देखील त्याच्यावरच सोपवलं होतं. फीडबॅक घेण्यासाठी तो ग्राहकांना फोन किंवा व्हिडिओ कॉल करू लागला. हॅलो मॅडम, मी विशाल वर्मा बोलतोय केक कंपनीकडून. तुम्हाला दिलेला केक कसा वाटला? तो नेहमीच गोड आवाजात असं विचारायचा. समोरची महिला बहुतेक वेळा हसून उत्तर द्यायची, हो, खूप चांगला होता, मुलांना खूप आवडला. हळूहळू मात्र तो संभाषणाची दिशा बदलू लागला. कधी तो म्हणायचा, पॅकेज नीट दिसत नाही, कॅमेराचा अँगल बदलाल का? कधी म्हणायचा, केकचा फोटो नीट दाखवा, थोडं बाजूला सारखा, उभं राहून दाखवाल का? आणि त्या क्षणी तो गुपचूप स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू करायचा. असं करताना त्याच्याकडे महिलांचे काही अक्षरशः खाजगी फोटो आणि व्हिडिओ जमा होऊ लागले. एकदा त्याच्याकडे असे फोटो किंवा व्हिडिओ आले की मग त्याचा खरा खेळ सुरू व्हायचा. तो त्या महिलेला व्हॉट्सॲपवर मेसेज करायचा. सुरुवातीला गोड बोलून मग थेट धमकी द्यायचा. माझं म्हणणं नाही ऐकलंस तर हे फोटो तुझ्या नवऱ्याला पाठवीन आणि सोशल मीडियावर टाकीन, असे निर्लज्जपणे सांगायचा. अचानक आलेल्या या धमकीमुळे महिला पूर्णपणे घाबरून जायच्या, काही जणी रडायच्या. पण त्याच्याकडे विनंती करणं हाच एकमेव पर्याय त्यांच्या जवळ उरायचा. भीती, लाज आणि समाजात बदनामी होईल या विचाराने त्या गप्प बसायच्या. पण विशाल तिथेच थांबत नव्हता. तो ब्लॅकमेल करून त्या महिलांकडून शारीरिक संबंधांची जबरदस्ती करायचा. संसार तुटू नये, नवऱ्याला समजलं तर घर उद्ध्वस्त होईल, समाजात बदनामी होईल, या भीतीने महिला त्याचं म्हणणं पाळायला भाग पाडल्या जायच्या. फक्त काही महिन्यातच त्याने तब्बल 66 महिलांना आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. त्यात कोण विवाहित, कोण अविवाहित, कोणी विधवा तर कोण कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी, कुणालाही त्यानं सोडलं नव्हतं. या कारवायांमध्ये त्याचा जिवलग मित्र सुमन मंडल देखील सामील होता. कधी महिलांना धमकावणं, कधी भेटीचं ठिकाण ठरवणं, तर कधी पुरावे डिलीट करण्याचं नाटक करणं, हे सगळं दोघं मिळूनच करत असत. कधी कधी ते श्रीमंत महिलांना फसवून त्यांचं शरीरसुख घेत आणि त्याचसोबत त्यांच्याकडून पैसाही उकळायचे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विशाल काय करत आहे याची कल्पना त्याच्या आईला होती. पण मुलाला थांबवायचं तर सोडाच, उलट तिनं त्याला अजून जास्त प्रेरित केलं. कारण अचानक मिळणाऱ्या इतक्या पैशांच्या मोहाला तीही बळी पडली होती. कधी एखादी मुलगी धैर्य एकवटून आवाज उठवायची, तर त्याची आईच पुढे येऊन तिला समजवायची, समाजाची भीती घालायची, बदनामी होईल असं पटवून द्यायची. खरं तर या सर्व महिलांमध्ये बहुतेक जणी शांत राहिल्या, कारण त्यांना समाजाची, संसाराची आणि भविष्याची खरी भीती होती. विशालच्या जाळ्यात अडकलेल्या अनेक महिलांनी भीती, लाज आणि बदनामीच्या दडपणाने तोंड बंदच ठेवलं होतं. पण एक विवाहित महिला मात्र इतक्या दबावाखाली आली की तिचं मानसिक संतुलन बिघडू लागलं. विशाल तिच्याकडून वारंवार भेटीची मागणी करत होता आणि ती नकार द्यायची धाडस करताच तिच्या कुटुंबाला व्हिडिओ पाठवण्याची तो थेट धमकी द्यायचा. शेवटी ती महिला मानसिक तणाव सहन करू शकली नाही आणि आपल्या पतीला सगळं काही सांगून बसली. पतीने तिचा मोबाईल तपासला आणि त्यात विशालचे मेसेज, व्हिडिओ कॉलचे रेकॉर्ड्स आणि धमकीचे पुरावे पाहून तोही अक्षरशः हादरून गेला. क्षणाचाही विलंब न करता त्याने तात्काळ चुडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल होताच सुडा पोलीस ठाण्याचे अधिकारी लगेचच गुप्त तपासाला लागले. सुरुवातीला त्यांनी त्या विवाहित महिलेकडून आणि तिच्या पतीकडून विशालचे मेसेजेस, कॉल रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सॲपवरील धमकीचे स्क्रीनशॉट घेतले. हे पुरावे पाहिल्यावर पोलिसांना खात्री झाली की आरोपी फक्त बोलत नाही, तर प्रत्यक्षात महिलांना भेटायला बोलावतो, त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवतो, पण त्यानंतर काढलेले फोटो व व्हिडिओ डिलीट करत नाही. उलट तेच पुरावे वापरून तो महिलांना पुन्हा ब्लॅकमेल करतो, मनात येईल तेव्हा परत बोलावतो आणि भीतीपोटी त्या महिला पुन्हा पुन्हा त्याच्याकडे जाऊ लागतात. पोलिसांनी अखेर सापळा रचायचं ठरवलं. पीडित महिलेच्या मोबाईलवरून पोलिसांनीच विशालशी बोलायला सुरुवात केली. महिलेच्या आवाजात त्यांनी त्याला मेसेज केला, ठीक आहे, मी येते, पण तू पुरावे डिलीट करशील ना? विशालने आत्मविश्वासाने लगेचच होकार दिला आणि भेटीचं ठिकाण व वेळ ठरवली. त्या दिवशी ठरलेल्या वेळेच्या आधीच सिव्हिल ड्रेसमधले 4 पोलीस गुपचूप त्या ठिकाणी पोहोचले. एक पोलीस कॅफेच्या बाहेर उभा राहिला, 2 जण आत ग्राहकांप्रमाणे बसले आणि एक बाईकवर बाहेर सतत तयार होता. काही मिनिटांनी विशाल तिथे आला. गळ्यात कंपनीचं आयडी कार्ड, चेहऱ्यावर गोड हसू, पण डोळ्यांत मात्र विकृत हेतू स्पष्ट दिसत होता. तो निवांतपणे खुर्चीवर बसून पीडित महिलेची वाट पाहू लागला. तेवढ्यात अचानक पोलिसांनी त्याला 4ही बाजूंनी घेरलं. विशाल वर्मा? एका अधिकाऱ्याने विचारलं. तो थोडा गोंधळला. हो, पण तुम्ही कोण? पुढच्या क्षणाला त्याच्या हातावर घट्ट हातकडी चढली. त्याचवेळी बाहेर दुसऱ्या पथकाने त्याचा साथीदार सुमन मंडललाही रंगेहात पकडलं. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 2 मोबाईल, एक लॅपटॉप आणि काही पेनड्राईव्ह जप्त केल्या. हे सर्व साहित्य पोलीस ठाण्यात आणून जेव्हा तपास अधिकारी डिजिटल पुरावे तपासू लागले, तेव्हा सर्वांना अक्षरशः धक्का बसला. त्यात तब्बल 66 महिलांचे व्हिडिओ, फोटो आणि ब्लॅकमेलिंगचे पुरावे पोलिसांना सापडले. हे पाहून तपास पथकाला लगेचच समजलं की हा फक्त 1-2 प्रकरणांचा मुद्दा नसून सलग नियोजनबद्ध पद्धतीने चाललेला मोठा गुन्हा आहे. यानंतर पोलिसांनी एकामागोमाग एक पीडित महिलांशी संपर्क साधला, त्यांचे जबाब नोंदवले आणि प्रत्येक महिलेने विशालच्या पापांची सविस्तर माहिती दिली. तपासाच्या दरम्यान अजून एक मोठा धक्का बसला. या गुन्ह्यात विशालची स्वतःची आई देखील सामील असल्याचं उघड झालं. काही वेळा महिलांना बोलावून ती म्हणायची, हो, माझा मुलगा चुकला आहे, पण पोलिसांत तक्रार करू नकोस, सगळं मिटवून टाकू. जेव्हा पोलिसांनी तिला थेट विचारलं, तुम्हाला माहिती होतं का की तुमचा मुलगा बाहेर काय करतो? तेव्हा तिनं डोकं खाली घालून शांतपणे उत्तर दिलं, हो, मला माहिती होतं, पण मी त्याला थांबवलं नाही, कारण पैसा खूप मिळू लागला होता. दरम्यान सर्व पुरावे एकत्र केल्यानंतर पोलिसांनी विशाल आणि सुमनला अटक केली. त्यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले, अंतर्गत केस नोंदवली गेली आणि दोघांनाही थेट जेलच्या कोठडीत डांबण्यात आलं. विशालला अटक झाल्याची बातमी गावात पोहोचताच संतापाची प्रचंड लाट उसळली. अनेक महिला आणि तरुणी आपल्या घरातून बाहेर पडल्या आणि थेट पोलीस ठाण्यासमोर जाऊन जमल्या. या नराधमाला फाशी द्या, फाशी द्या, अशा घोषणा आक्रोशातून घुमू लागल्या. एका पीडित महिलेचं वाक्य आजही लोकांच्या कानात घुमतं, त्याने फक्त माझा विश्वास तोडला नाही, तर माझं आयुष्यच उद्ध्वस्त केलं. आज मी जिवंत आहे, पण रोज तीळ मरते आहे. आज विशाल आणि सुमन जेलच्या अंधाऱ्या कोठडीत आहेत, पण त्या 66 महिलांच्या मनावर कोरलेल्या जखमा, त्या कधीही पुसल्या जाणार नाहीत. ही घटना फक्त हुबळीपुरती मर्यादित नाही, तर ती प्रत्येकासाठी एक मोठा इशारा आहे. डिजिटल जगात आपण कोणावर विश्वास ठेवतो याची 100 वेळा खात्री करायला हवी. कारण एक चुकीचा विश्वास एखाद्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट ठामपणे लक्षात येते, तंत्रज्ञानाचा वापर जर चुकीच्या हेतूने झाला, तर ते किती भयानक रूप घेऊ शकतं. सोशल मीडियावर, ऑनलाईन कॉल्समध्ये किंवा कुठल्याही डिजिटल संवादात सावध राहणं आजच्या काळात अत्यावश्यक आहे. कोणतीही माहिती, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी त्याचे परिणाम काय होऊ शकतात, याचा गंभीर विचार करणं खूप गरजेचं आहे. अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, जेणेकरून समाजात अशा घृणास्पद कृत्यांना आळा बसेल आणि प्रत्येक स्त्री स्वतःला सुरक्षित समजेल. मित्रांनो, प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबातील महिलांची ऑनलाईन सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी जागृत राहणं खूप गरजेचं आहे. कारण सुरक्षितता ही केवळ कायद्याची जबाबदारी नाही,
तर आपली प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका नवीन आणि सत्यावर आधारित क्राईम स्टोरीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा. धन्यवाद.